एक प्रकारे समाजात जी अतिशय घृणास्पद अशा प्रकारची प्रथा सुरू झाली होती की स्त्री भ्रूण हे नष्ट करून टाकायचं, त्या जिल्ह्यांमध्ये आपण पाहू शकतो की अक्षरशः मुलांना लग्नाकरता मुली देखील उपलब्ध नाहीत असेही काही तालुके किंवा काही गाव आपल्याला पाहायला मिळतात। आणि मी स्वतः देखील एका मुलीचा बाप आहे, त्याच्यामुळे मी हे सांगू शकतो की मुलांपेक्षा मुली बऱ्या असतात, चांगल्या असतात, त्या आई बापाची काळजी जास्त घेतात। आपण सगळे लोक निश्चितपणे एक गोष्ट या ठिकाणी मी आपल्याला निदर्शनास आणू इच्छितो की आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी एक गोष्ट आपल्याला निक्षून सांगितली की जगाच्या इतिहासाकडे आपण बघितलं तर तेच देश विकसित देश होऊ शकले ज्या देशांनी हे ओळखलं की आपल्या अर्थचक्राचे 50% हिस्सेदारी ही महिलांकडे आहे। त्यामुळे जोपर्यंत या महिलांना आपण आपल्या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणणार नाही, जोपर्यंत या महिलांना आपण मानव संसाधन म्हणून विकसित करणार नाही, तोपर्यंत विकसित भारत होऊ शकत नाही। आणि म्हणूनच बेटी बचाओ बेटी पढाओ पासून जिची सुरुवात झाली ते आज लखपती दीदी पर्यंत पोहोचलेला आहे। आणि मला अतिशय आनंद आहे की बेटी बचाओ बेटी पढाओ सारखा एक अतिशय चांगला उपक्रम की ज्या उपक्रमाने आमच्यामध्ये देखील एक प्रकारे समाजात जी अतिशय घृणास्पद अशा प्रकारची प्रथा सुरू झाली होती की स्त्री भ्रूण हे नष्ट करून टाकायचं, आज ज्या ठिकाणी अशा प्रकारची लिंग विषमता आपल्याला पाहायला मिळते, काही जिल्हे अजूनही आहेत जे सुधारतायत पण अजूनही विषमता आहे, त्या जिल्ह्यांमध्ये आपण पाहू शकतो की अक्षरशः मुलांना लग्नाकरता मुली देखील उपलब्ध नाहीत असेही काही तालुके किंवा काही गाव आपल्याला पाहायला मिळतात। त्यावेळेस हे लक्षात येतं की कशा प्रकारचा मूर्खपणा हा आपण केलेला आहे। पण मला आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ 2015 साली सुरू झाल्यानंतर अशा प्रकारचे जे चिन्हित जिल्हे होते, ज्या जिल्ह्यांमध्ये प्रचंड त्या ठिकाणी सुधारणा झाली, गुणोत्तर जे आहे ते देखील सुधारलं आणि आता लोकांनाही लक्षात येत आहे। आणि मी स्वतः देखील एका मुलीचा बाप आहे, त्याच्यामुळे मी हे सांगू शकतो की मुलांपेक्षा मुली बऱ्या असतात, चांगल्या असतात, त्या आई बापाची काळजी जास्त घेतात। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता ही मानसिकता जी आहे ही मानसिकता निश्चितपणे आपल्या समाजामध्ये देखील बदलते आहे। हे सगळं होत असताना आज आपण बघितलं ज्यांचा आपण सत्कार केला, समाजातल्या विविध क्षेत्रांमध्ये काम करणारी ही सगळी मंडळी आहेत। या ठिकाणी आमची छोटीशी बहीण की जिने आपल्यात जे काही दिव्यांगत्व होतं त्याच्यावर मात करून आणि जगामध्ये आपलं नाव केलं, किंवा आपल्या ज्या फायटर पायलट आहेत की ज्यांनी मला असं वाटतं की पारंपरिक व्यवसाय नाही तर या ठिकाणी महिला सगळं करू शकतात। आणि मला याही गोष्टीचा आनंद आहे की महिलांची ही शक्ती माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनीच त्या ठिकाणी ओळखली आणि सांगितलं की सेनेच्या सर्व क्षेत्रांमध्ये आता महिला त्या ठिकाणी काम करतील। आणि आपण 26 जानेवारीला बघतो आपली महिलांची तुकडी ज्यावेळेस पथसंचलन त्या ठिकाणी करते त्यावेळी अक्षरशः आपल्या शरीरावर रोमांच उभा राहतात, अशा प्रकारचं त्या ठिकाणचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं।